गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। रामकृष्ण रामकृष्ण रे बाबा, दंडवत बाबा. काय चालले? काही नाही बाबा, एकदम छान. आता पाठ झाला एकनाथी भागवत चिंतन आणि मधुकर बरं आणि आता जेवायचे सगळ्यांनी. एकच विसरू नका. जी बाबाजी. आनंद अनंत आपण विसरू नका. जी बाबा, तेच नाथबाबांनी सरस्वती स्वरूप तेच सांगितलंय, गणपती बाबा बस. तेच सांगितलं आणि तेच आपलं स्वरूप आहे म्हटले. हो ना, ते कवीला त्या देवाने प्रश्न केला ना, हो जी बाबाजी. त्याने विचारलं माया म्हणजे काय, म्हणलं तुझं बोलणंच गेलं वाया. तू आपुची हरीची माया, तुझा प्रश्नची गेला वाया. हो, पण ती वस्तू नाही त्याचा अर्थ ज्या पदाला अर्थ नाही तो ते पद उचलून काय उपयोगाचं. पण गुरुजी म्हणायचे जी गुरुजी म्हणायचे जी बाबा, काय म्हणायचंय? अर्थ अभ्यास नाही, ज्ञान अभ्यास आहे. ते बी जी बाबा. मध्यमवादी कार्यकर्ता हा. उत्कृष्ट अधिकाऱ्याला नुसतं एक मध्यम ब्रह्म नेहना नसतं किंचन. जी बाबाजी. उत्कृष्ट अधिकाऱ्याला एकमेव अद्वितीय ब्रह्म नेहना नसतं किंचन. जी बाबा. हो. एक ब्रह्म ते बी तू, ते बी वेदा सांगितलं ते एक मध्यम ब्रह्म ते तू आहे. जी बाबाजी. कारण रघुवेद आणि अथर्ववेद जी. ही दोन वाक्य सांगतात आत्मा ब्रह्म आहे, अयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञा ब्रह्म. असं असं वेदाचं म्हणणं आहे. जी बाबाजी. आणि हे सुद्धा जी बाबा. सापेक्ष दृष्ट्या बोलत नाही, तो बोलण्याचा विषयच नाही. आज विषय तोच झाला बाबा, मौन गातो जे राशी नाव. तसा बोटन दाखवू तुला घे अनुभव गुरुच्या मुला. मग तिथे वृत्ती व्याप्ती नाही, फळ व्याप्ती नाही. का स्वयंसिद्ध वस्तू म्हणलं तिथं काय बोलायचं नसतं. काहीच नाही बाबा. हो, जी बाबा. म्हणून मला तर शिवानंद आलेत. सारखं बोलावं लागतं. वा. पण जी बाबा. नैतिक कर्तव्य स्वस्वरूपाची ओळख करून घेणं, जी बाबाजी. बाकीचं काही खरं नाही. बरं, तर आहे ते बरं आहे का? बरं आहे बाबा, बरं आहे. बरं बरं, सेवा करा. हो जी बाबा, चालेल. आपली कृपा आहेच बाबा. अरे मी सेवक आहे, माझ्याकडे काय कृपेचा अधिकार नाही. मी एक सेवक आहे सगळ्याचा. आपल्या कृपेशिवाय काहीच होत नाही बाबा. माझे गुरु म्हणायचे मी एका सगळ्याचा सेवक. मग ते वाक्य कसं विसरू मी? गुरुजी म्हणायचे मी एकाच सगळ्याचा सेवक. मग ते वाक्य मला विसरता येईल का? तुम्हाला विसरता यायचं नाही. आम्हाला बाबाने सांगितलं आता, आपल्याला मौन स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर कोणाचं तरी बोलणंच आपल्याला मौन करू शकतं. ते आहे. करा, सेवा करा. तुझे मला एक दिवस तुझा विसर आहे असं नाही, लक्षात ठेवा. माहिती आहे, तुम्ही मी एकच आहे बाबा. हो, कधी जरी असले जी बाबा. विश्रांती पावलं सांभाळा उत्तरे. बाबाजी. कसं वाक्य लावायचं हे? हो. विश्रांती पावलो जी बाबाजी. म्हणजे बिनचूक समजूत झाली, सांभाळा उत्तरे. याचं काय कारण आहे? तर
दोघंही एका अनुभवात असलं दोघांचा संवादात आनंदाचा अनुभव येतो. जी बाबा. दोघं एका विषयाचे झाल्यावर एक विषय दोघाला कळलं त्या विषयाच्या संवादात दोघाला आनंद होतो. जी बाबा. आणि तो संवाद भ्रम पुन्हा वा. ठेवा. जी बाबा. दंडवत बाबा. आमचं नारायण डॉक्टर दंडोर सांगा. हो सांगतो बाबा. बोलत असतो कधी कधी आठवण करतात मला विचारतात बाबांची तब्येत कशी काय. काल ताई आली होती ना कृष्णाताई. हा बाबांनी विचारलं बाबांची तब्येत कशी आहे फोन येतो का. मी म्हणलं बाबा दर सोमवारी फोन असतो आमचा न चुकता. म्हणली तब्येत कशी हा. ते तब्येत काही सांगतच नाही मला म्हणलं तब्येतीचं फक्त चिंतनच सांगते. हा, ते शिवारोबर म्हणजे शिव मला सांगत बरोबर कळलं. काय म्हणत होते? म्हटलं हो बा काल ताई आलती ना कृष्णाताई. हा. मी ताईला विचारलं बाबांनी डॉक्टर बाबांनी बाबांची तब्येत कशी आहे काय बरी आहे का फोन येतो का. मग ताई म्हटल्या बरी आहे आणि मग मला बोलले मी म्हणलं बाबा दर सोमवारी फोन असतो म्हटलं आमचा बाबाचा आणि माझा न चुकता. आणि मग मला विचारलं मग तब्येत कशी आहे मग मी सांगितलं बाबांना तब्येत काय ते सांगतच नाहीत कशी आहेत म्हणून फक्त चिंतनच सांगतात. कळलं कळलं का. हा हा सांगता. ठीक आहे बाबा. ते कृष्णताई गेलत्या ना बाबांकडे तर बाबांनी विचारलं कृष्णताईला की बाबांची तब्येत कशी तुमची तब्येत कशी. तर ते म्हणले की आहे बरी आहे. आणि मग त्यावेळेस कृष्ण महाराजांनी बाबांना सांगितलं आमचा दररोज सोमवारी फोन होतो पण मला काय तब्येत सांगत नाहीत मला फक्त चिंतनच सांगत येत मग असं म्हणले ते बाबा. कधी पोहोचला मग तू. हा बोला. हा बाबा ऐकलं ना. हा नाही बाबा विचारलं बाबांनी तब्येत कशी वगैरे बाबांची वगैरे विचारतात ना कधी मध्ये विचारतात. हा तर हा म्हटलं बाबा सांगतच नाहीत म्हणलं मला तब्येतीविषयी काही बरी आहे का कशी आहे. हा. अरे काय सांगायचं. अरे मग गुरुजीचं काय आपण जी बाबा. आपण खास जर गुरुजीचं असेल ना आमचे गुरुजी दादाशिवाय बोलत नसत. गुरुजी खरंच. दादांना सांगावं दादांना असं बोलावं दादांना असं चालावं दादांना असं बघावं हे असं जर गुरुजी म्हणायचे. जी बाबाजी. दादाने गायीचा उद्धार केला. हो बाबा. गाय हात पाय फोडू लागली. हो. दादा म्हणाला, अरे तो ब्रह्म आहे. त्या गायने मग सहज लिहिलं दिला सोडून तो ब्रह्म म्हणल्यावर वा. हे दादांचा अधिकार. वा, जी बाबाजी. आणि विद्यार्थीचा प्रश्न उत्तर जर हे सोडतात म्हणजे काय सांगण्याचं काय आहे ते काय असेल हे. विद्यार्थ्यांनी विचारलं दादा ज्ञानेचा देह कसं सोडतो कसं सुटतो. अरे तसं नाही प्रश्न उत्तर कसा सोडतो हे विचार ना. मग ते म्हणजे दादा ज्ञानेचा महात्मा देह कसा सोडतो म्हणजे हे कसा सोडतो चल चल असं सोडतो म्हणजे सोडून दिला ते. जी बाबा. आणि हे मिळवायचंय. जी बाबा. जरी तुम्हाला कळलं असेल जर कळण्याचा निश्चय झाला असेल जी बाबा. तरी मृत्यू आपल्या हातात आहे देह सोडणं किंवा ठेवणं. अरे बाबा. जी बाबा खरं. तर हे खरं आहे. हो जी बाबा. आज जायचं म्हणजे की जायचं नाही म्हणजे की नाही जायचं. मी तुम्हाला सांगू का जी बाबा. मी जातानाच सगळ्याला सांगून मला जायचं उद्या म्हणून. जी बाबा. हो दादाचे तापण. हा दादाचे तापण. हो ना आणि ते बी तुमच्या जवळ येऊन सोडून असं वाटतंय. नाही अजून खूप बाबा आमच्यासाठी अजून खूप काळ आहे. हो कारण साधूच्या संगतीत हे सुटावं म्हणजे उरते इकडे तिकडे जात नाही. मी काय तुला सांग काय साधूंच्या संगती साधकांचा काळ जावा बाबा. हो हो साधकांना हो हो बाकी सगळे बरे आहेत ना. बरे ते एकदम छान बाबा. आपली प्रकृती बरी आहे ना. बरं निकम बाबा हे सगळे सगळे छान आहेत बाबा सगळे मस्त आहेत. आनंद. आमचे नारायण देव हा एकदम छान. बर त्यांना सांगा पुन्हा पुन्हा साष्टांग दंडवत. जी बाबा आपण आता आळंदीला कधी येणार.
जरा येतो आता एवढं उन्हाळ्यामध्ये येतो ना, ताईला सुट्टी झाल्यावर. हा चालेल, ताईला सुट्टी लागल्यावर मग या. हा आता ताईची सुट्टी झाली आम्ही येतो महिना 15 दिवस. वा वा, चालेल बाबाजी. पण तुम्हाला त्रास नाही बाबा, काहीच त्रास नाही बाबा. आता मी चांगलं झालो एकदम. हा बरं झालं बाबा. अरे सद्गुरू सारखा असा पाठी राहता. जी बाबा, हेच मग खरं. काय याचा विचार करायचा आहे? करा, सेवा करा. जी बाबाजी. हा. धन्यवाद बाबा. अरे त्याला सांगतो मी सेवानंदाला, जी बाबा. तिथे साधन ठरवून भगवंत सेवा ध्येय ठेव. वा वा. हो आता त्याला ते त्याच्या आवडीचा विषय तो झाला. त्याचा त्याग नाही, परमार्थात त्यागाची गरज आहे बरं का. जी बाबा. वेळेची वाचन करी ज्ञानाचे तज्ञेचे नाही हे विचारून ठेविले देवे. देवाने विचार केला की ज्ञान कुठे त्यागामध्ये. वा वा. विरक्ती वाचन काही ज्ञानाचे तज्ञेच नाही हे विचारून ठाई ठेविले देवे. जी बाबा. है ना. माऊली म्हणतात. मग आता ही माऊली बोलले जात, बाकीचे काय गरज विचार करायची. जी बाबा. म्हणून माऊली, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. जी बाबाजी. शास्त्रीय वाचन करून बघू नका, वा. लोक वाचन करून बघू नका, देह वाचन करून बघू नका. त्यांनी जे सांगितले त्याच्याच रमा. वा. जी बाबाजी. हो मला कळतं हे शास्त्र वाचणार कसं तरी तुला कळलं. मला कळतं. काय कळतं तुला? कळणं सोपंच आहे. जी बाबाजी. मग काय कळतं कोणाला? असं आहे. आमच्या ताईला, जी बाबा. सारिका ताईला हा हा. काल प्रश्न तिला थोडस आला समोर. जी. ते क्षर आणि अक्षर हा हा. तर ते त्याला कळलंच आहे लवकर. तुम्ही त्याला सांगितलं स्वप्न तर काय म्हणले, परत सांगा काय. स्वप्नात राजा मोठा का सेवक मोठा. बाबा. तसं तत्वमसी महावाक्याद्वारे जीव शिजून हरिरूपी तरंग. जी बाबा. तेव्हा हवेच्या कल्पना त्यांनी झाला जीव माया उपाधी शिव बोली देते. वा. मग माया जीवाच्या सापेक्ष त्याला अक्षर म्हणायचे. वास्तविक क्षर दोन्ही मिथ्या आहेत. वा. हो. जी बाबाजी. असं आहे. हो. त्या मायेचं अधिष्ठान ब्रह्म आणि ते मीच आहे. हा मग दुसरी वस्तू नाही ना. जी बाबा. सापेक्ष दृष्टीनं शास्त्र सुवर्ण कळावं लागतं. जी वा. मग मग समाधान झालं का मग ताईचं? हा समाधान झालं का ताईचं मग? हो पहिलं समाधान आहे मला. फक्त मला वाटत तेवढं विचारलं. वा. समाधान बिघडत नाही मला कधी. वा वा. समाधान बिघड होणारच नाही. वा. कारण ती तुझी बहीण तुझ्यासारखी झाली ना. अधिकारी बनवलं बाबा, तुम्हीच कृपा केली खरी. खरं सेवा करा. हा जी बाबाजी. राजूबोध विसरू नका. नाही बाबा, कधी विसरत नाही बाबा. अनादी अनंत आपण आहेत हे विसरू नका. जी बाबाजी. ठेवा. जी. धन्यवाद बाबा. ठेवू मग. हो.